गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि तं नमामि। कामक्रोधयुक्तानाम् अतिनाम यच्चेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदतात्मनाम्। अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक नंबर 26। गेल्या वेळा 25 आणि 25 नंबरचा श्लोक पाहिला होता। तर या श्लोकामध्ये आपल्याला माऊलीने असं सांगितलंय की जे काम क्रोधादी रहित आहे आणि ज्यांचे चित्त स्वाधीन केलेले आहे त्यांनी परमतत्वाला जाणले आहे असे योगी पुरुष देह असतानाही जीवनमुक्त असतात आणि देह ठेवल्यानंतरही परब्रह्माशी एकरूप असतात। उदाहरण कोणाचं घ्यावं आता? जे काम क्रोधानी रहित आहेत आणि ज्यांचं चित्त ज्याने आपलं चित्त स्वाधीन केलेलं आहे भगवंताच्या चरणाशी, ज्याने परमतत्वाला जाणलेला आहे आणि असे योगी पुरुष देह असतानाही आणि जीवन मुक्त असतात आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा परब्रह्माशी ऐक्यरूप असतात। उदाहरण कोणाचं घ्या? आता बाबांचा, श्रीपाद बाबांचा जर आपण विचार केला या ठिकाणी बघा, काम आणि क्रोधाच्या पलीकडे गेलेली वस्तुस्थिती आणि ज्यांचं चित्त परिपूर्णतेनं कुणाच्या स्वाधीन केलं होतं तर भगवंताच्या किंवा नामाच्या अधीन, बरोबर। आणि ज्यांनी परमतत्वाला असं जाणलं होतं, म्हणजे परमतत्व म्हणजे काय? जे आपण आता आम्ही जे घेतलं, आम्ही जे जाणलं आहे किंवा गुरुवर्य शिंदे मामांच्या मुखातून ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे असं ते परमतत्व त्यांनी जाणलेलं आहे। आणि असे योगी पुरुष देह असतानाही जीवनमुक्तच आहे आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा परब्रह्माशीच ऐक्यरूप असतात। म्हणजे या ठिकाणी किती या श्लोकामधनं बघा 26 नंबरचा श्लोक किती महत्वपूर्ण आहे। काम क्रोधा विमुक्त नाम, म्हणजे काम क्रोधापासून विमुक्त, यतीनाम यच्चित्तसाम अभितो ब्रह्मनिर्वाण। ब्रह्मनिर्वाण म्हणजे ज्यावेळी आपण हा देह ठेवून आपल्या घरी निघून जातो किंवा आपण काय करतो आपल्या माहेराला निघून जातो, त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणलं जातं। आता मला कितीतरी लोक विचारतात बघा, तुम्हाला सांगतो, तिथं यशवंत बाबाची कमान आहे का नाही, तिथं प्रत्येक जण येतं तिथं वाचतं ब्रह्मीभूत म्हणजे नेमकं काय। म्हणजे त्या ठिकाणी लिहिलंय ना, सद्गुरु सच्चिदानंद यशवंत बाबा आणि असं काहीतरी ब्रह्मीभूत वगैरे असं काहीतरी लिहिलंय त्या ठिकाणी की ब्रह्मीभूत मी असं अनेक वेळा अनेक लोकांना सांगितलं की ब्रह्मीभूत म्हणजे काय, की ब्रह्म आहे आणि ह्यामध्ये असणारे एक आत्मा, त्याला आपण म्हणू शकतो की ब्रह्मीभूत, म्हणजे त्याच्यामध्ये तो विलीन झालेला आहे। तसं ह्या ठिकाणी अभितो ब्रह्मनिर्वाण वर्तती वदितात्मना, म्हणजे परब्रह्माशी त्या एकरूप झालेला असा तो आत्मा देह ठेवल्यानंतर सुद्धा त्याच्यातच विलीन होतो, त्याच्यापासूनच निर्माण झालेला आणि त्याच्यामध्येच विलीन होणारा असा हा आत्मा
तो जिवंत असताना म्हणजे जीवनामध्ये असताना सुद्धा तो जीवनमुक्तच आहे आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा मुक्तच आहे. माऊली असं म्हणतात की जिही व्यसनापासून हिरतले चित्त आपुले आपण जाणितले ते निश्चित जेत संतुले चेती चिना. म्हणजे ज्यानं आपलं चित्त विषयापासून हिरावून घेतलेलं आहे आणि आपल्या स्वाधीन करून ठेवलेला आहे असे पुरुष निश्चयाने त्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा वृत्तीवरती येत नाही. म्हणजे परत पुन्हा जन्माला येत नाही किंवा परत ह्या पृथ्वी तलावरती येण्यास त्यांना भाग पाडलं जात नाही. संत कसे असतात की संत आपल्या इच्छेने आलेले असतात आणि आपल्या इच्छेने जात असतात. आपलं तसं आहे का? आमचं तुमचं तसं बिलकुल नाही. आपलं कसं आहे तर आपण त्याच्या इच्छेने येतो आणि त्याच्याच इच्छेनं जातो. बघा, आपण एखादा जरी व्यक्ती गेला तर काय म्हणतो त्याला? देव आज्ञा झाली. म्हणजे आपल्या इच्छा नाही का ती भगवंताच्या इच्छा. जन्म घ्यायला सुद्धा त्याचीच इच्छा आहे. जन्म सुद्धा कुठे घ्यायचा, काय, कसं, काय, ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या इच्छेने चालतात? देवाच्या इच्छेने. आता त्यामध्ये आपल्या कर्माचा भाग असतो, तो भाग वेगळा आला. कारण आपण जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म भेटतो. म्हणजे तशा पद्धतीनं आपल्या हातामध्ये कुठली गोष्ट नाही. या ठिकाणी सांगायचं काय, तसं पाहायला गेलं तर आपल्याच हातामध्ये. किती खोचक गोष्ट आहे बघा. तसं पाहायला गेलं तर ही आपल्याच हातामध्ये. म्हणजे आपण जन्म कुठं घ्यावा, आपण देह कधी ठेवावा, ही आपल्या हातामध्ये. पण आपल्या हातात त्याच्या नाड्या घेतो का आपण? घेत नाही. आपल्याला जी नाड म्हणजे आपली जी मोठ आहे त्या आपली मोठ जर आपण जी व्यवस्थित हाकली, बघा आता मोठ हाकायची म्हणजे नेमकं काय करायचं? मोठ आपली कुठली आहे? मोठ नाडा हिरदोर अवघी व्यापली पंढरी. म्हणजे आपली मोठ आपल्या जवळ आहे, आपली वीर आपल्या जवळ आहे, आपला भगवंत आपल्या जवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा येतात? आपल्या पाशी. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. ह्या युक्तीप्रमाणे जर बघितलं की आपल्याला काय झालंय नेमकं, म्हणून आपण इथं आहोत. आपल्याला नेमकं झालंय काय म्हणून आपण इथं आहोत. तर आपण काय झालं, आपल्याला विसरून गेलो. मी कोण आहे माहित नाही किंवा मी कोण आहे करावा विचार. आपल्याला जोपर्यंत आठवणीत येणार नाही, आणि तसं येईल का आठवणीत? येणारच नाही. जरी आपल्यापाशी असलं तरी सुद्धा ते आठवणीत आणून देण्यासाठी कुणीतरी लागतं आणि त्याची गरज आहे. तिथं सांगितली, भगवंतानं काय सांगितलं की तूच खरा ब्रह्म आहेस, तूच खरा देव आहेस आणि तूच सर्वे सर्व आहेस. हे आठवण त्याला करून दिली. मी आणि तू भरपूर जन्म एकत्र राहिलेला आहे, पण त्याचे जन्म तुला आठवत नाही. आणि भगवंत सांगतो की ह्या जन्मातलं पुढच्या जन्मात तुला परत आठवणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा मायेचा पडदा भगवंतानं टाकलेला आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला कुणाची गरज असते तर आपल्याला जाणून घेण्यासाठी सद्गुरूची गरज असते किंवा अशा पुरुषाची गरज असते की ह्या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये ज्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी ह्या पुरुषाचं कोणत्या पुरुषाचं वर्णन केलंय तर सत्पुरुषाचं, सद्गुरूचं किंवा गुरुचं किंवा अशा पुरुषाचं की तो परब्रह्माशी ऐक्यरूप पावलेला. म्हणजे जिवंत असतानाही जिवंत नसतानाही, म्हणजे देहात असताना सुद्धा आणि देहात नसताना सुद्धा परमात्म्याशी ऐक्य पावलेले, अशी जी वस्तुस्थिती असणारी जी व्यक्ती आहे, अशाची आपल्याला ह्या जीवनामध्ये
आपण जोपर्यंत त्याच्या सानिध्यात जाणार नाही, आपण जोपर्यंत त्याला शरण जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी सुद्धा समजणार नाही. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजणार नाही. आणि जेव्हा ती गोष्ट समजली की मग आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळी माऊलींनी बघा काय सांगितले की ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविद्याचे कारण ते चिते पुरुष जान पंडुकुमरा. हे पंडुकुमरा म्हणजे अर्जुना, आत्मज्ञानाचे फल असे ते मोक्षरूपी परब्रह्म आहे. आत्मज्ञानी पुरुष ते परब्रह्मच होतात असे तू जाण. म्हणजे ज्या ठिकाणी हे ज्ञान आहे बघा, तर 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला ओवे गेले 4 की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी. हे जे ज्ञान सांगितलेलं आहे, ह्या ज्ञानामुळं काय होतं तर ते परब्रह्म निर्वाण म्हणजे ती जी गोष्ट आहे ती आत्मज्ञानाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. अर्जुनाला काय सांगितलं की ती जी गोष्ट निर्वाणीची जी गोष्ट आहे, निर्वाण म्हणजे ज्या ठिकाणी आपण नाही, आत्मज्ञानाचे फल हे असे मोक्षरूप परब्रह्म आहे. आत्मज्ञान हे मोक्षरूप परब्रह्म आहे आणि आत्मज्ञानी पुरुष ते परब्रह्मच होतात. म्हणजे आता पूर्ण ब्रह्म आणि अंश ब्रह्म, बरोबर. आपण कसं आहे ह्या ठिकाणी अंश रूपाने, आणि भगवंत कसा आहे परिपूर्ण आहे. पूर्ण म्हणजे जसं आता बघा आपल्याला कोजागिरी पौर्णिमा झाली, कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी बघा पूर्ण चंद्र दिसत होता का नाही, किती मोठा दिसत होता. म्हणजे जेवढा अख्ख्या वर्षामध्ये मोठा नाही कधी दिसणार, त्या दिवशी मात्र तेवढा मोठा दिसतो. तर मग इतर दिवशी चंद्र लहान असतो का, जरी पौर्णिमा जरी असली तरी एवढा मोठा दिसत नाही, पण कोजागिरी पौर्णिमेला मात्र सर्वांपेक्षा मोठा दिसतो. तसं ह्या ठिकाणी बघा परब्रह्म आणि अंशरूप ब्रह्म, आपण कसे अंशरूपानं आणि परब्रह्म पूर्ण रूपानं. म्हणून बघा एक कुठतरी ओळ आहे वाचली होती का ऐकली होती आपण, पूर्णमेधा पूर्णमिदं पूर्णात पूर्ण गच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय वशिष्यते. म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्ण आणि अपूर्ण ह्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे ह्या ठिकाणी सुद्धा असंच सांगितलं की ती गोष्ट जाणणारा म्हणजे कोणती गोष्ट तर आत्मज्ञान जाणणारा. म्हणजे असे जे पुरुष असतात, असे जे आत्मे असतात की ज्यांनी आपला क्रोध गिळून टाकलेला आहे, ज्यांनी परब्रह्माशी ऐक्य किंवा आपलं चित्त कोणाच्या अधीन केलेलं आहे, भगवंताच्या अधीन केलेलं आहे. असे जे सत्पुरुष किंवा असे जे योगी पुरुष जे असतात त्यांनी सर्व गोष्टीवरती मात केलेली असते. म्हणजे आपण म्हणतो सर्व गोष्टीवरती म्हणजे कशी, आता तसं पाहायला गेलं की नाही तर आपल्याला हे जे डायरेक्ट भेटलं का नाही, म्हणजे कसं आपण ह्या ठिकाणी कुठली तपश्चर्या केली सांगा बघू, आपण काहीच केलं नाही तरीही आपल्याला अनायसे आणि मोफत मिळालं, काहीच नाही आपण केले ह्यासाठी. ऍक्च्युली अशी पद्धतच नाही पाहिजे बरं का. म्हणजे माझं असं मत आहे की त्या व्यक्तीनं, त्या आत्म्यानं, त्या पुरुषानं, त्या मनुष्यानं काय करायला पाहिजे तर ही गोष्ट प्राप्त होण्यासाठी थोडी का होईना पण धडपड केली पाहिजे किंवा त्यासाठी कोणत्या नाही कोणत्या तरी प्रकारची साधना केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे असो बरं का. मग त्यानं एखाद्या मंत्राचा जाप करत असो किंवा एखादी बाबा म्हणजे आपण म्हणतो का नाही एखादी गोष्ट आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला काय करावं लागत असतं, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. आता तुम्हाला बाजार केल्याशिवाय मला सांगा 2 रुपये येतील का, मग त्यासाठी तुमची किती धडपड आहे सांगा बघू, आहे का नाही. मग ती केल्यानंतर आपल्याला थोडीशी त्याची येते. मग तसं ज्यावेळी आपल्याला
तहान लागल्यानंतर कशाची आठवण होणार? पाण्याची आठवण होणार. तसं जर कडकडून जर तहान लागली तरच आपण पाणी पिणार का? थंडी गारठ्यात पाणी पिऊ का आपण? तसं झालंय आपलं. नाही, हसण्याची गोष्ट नाही, खरंच तसं झालंय आपलं. म्हणजे आपल्याला तहानच नाही, पण पाणी मात्र अमृतासारखं पुढे येऊन ठेवले. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की आपल्याला तेवढी ओढ नाही. आपल्याला तेवढी त्याची जर ओढ असती, तहान जर असती, आपल्याला तेवढी जर भूक लागली असती तर आपण ती गोष्ट, त्या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरा काय विचार केला नसता. जसा की या साधू संतांनी केला, पुरुषांनी केला, या योगी पुरुषांनी केला, सत्पुरुषांनी केला, श्रीपाद बाबांनी केला, गुरुवारी शिंदे मामांनी केला. म्हणजे ह्यांना काय झालं? ह्यांना तहान जास्त लागली, ह्यांना भूक जास्त लागली होती आणि म्हणून त्यांनी तिथं झडप घातली. बघा आता एखादा गरुड असतो किंवा गिधाड असतं, खाली एवढी एवढी मुंगी सुद्धा त्याला दिसत असते, बरोबर? मग ती किती स्पीडनं खाली येते, ती त्याचं जी काय असतं म्हणजे त्यानं नियोजन केलेलं ती उचलून घेऊन जातं. म्हणजे अशी झडप आपण कोणी घातली का? नाही घातली. का? तर तेवढी तहानच नाही आपल्याला, तेवढी भूकच नाही. म्हणून ह्या ठिकाणी काय महत्वाचं आहे, म्हणून मी म्हणतो की आपल्याला ही डायरेक्ट मिळता कामा नाही. आपण त्यासाठी जसं वाल्या खोळ्याला किती वर्ष बसवलं होतं? 12 वर्ष बसवलं होतं अनुग्रह देऊन. प्रबोध कधी दिला? 12 वर्षानं. आज मला सांगा, आपल्याला 12 मिनिटं आपण बसू शकत नाही. 12 वर्ष केव्हा बसायचं? एक दिवस नाही, 12 वर्ष. 12 वर्षात दिवस किती असतात? 8वा. एका वर्षात 365 दिवस असते. 10 वर्षाचे झाले 3650 दिवस आणि परत ते 2 वर्षाचे झाले 700 दिवस. म्हणजे 700 म्हणजे किती बघा, जवळपास 5000 दिवस बसलेत नारद महर्षी. 5000 दिवस. आपल्याला 5000 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही. म्हणजे अशी आपली परिस्थिती. आपल्याला तेवढी तहान नाही, आपली भूक नाही. त्यामुळं आपण काय करतो, आपल्याला त्याची जास्त गरज आहे, आत्मीयतेनं गरज आहे. बघा आता साधू संतांचं उदाहरण सांगतो. ज्यावेळी तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला, तुकाराम महाराज थांबले तेव्हा घरात, अनुग्रह जेव्हा बाबाजी चैतन्यांनी त्यांना दिला त्यावेळी कुठं गेले होते? अरण्यामध्ये गेले. का? एकांतामध्ये गेले. कशासाठी? साधना करण्यासाठी. 42 दिवस उपास तापाशी साधना केली. सगळी लोक त्यांना हुडकत होती, सापडली नाही ती 42 दिवस. जेव्हा त्यांना प्रचिती आली की बाबा देव पहावयासी गेलो आणि तुका म्हणे देवाची होऊन ठेवलो, तसं जेव्हा त्यांना प्रचिती आली त्यावेळी मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांना लोकांच्या सेवेसाठी आपण किंवा भगवंताच्या सेवेसाठी आपला देह करणे लावला. तसं ह्या ठिकाणी सद्गुरू किंवा गुरु किंवा योगी पुरुष जे असतात ना, त्यांनी सगळ्या गोष्टीवरती मात केलेली असते. साधू संतांनी जसं सगळ्या गोष्टीवरती मात केलेली आहे, तसं ह्या ठिकाणी सुद्धा योगी पुरुषांनी सगळ्या गोष्टीवरती मात केलेली आहे. आणि त्याच्यामुळं होतं काय की त्यांना, म्हणजे आपण देहामध्ये असलो आणि देहामध्ये नसलो तरी कुणाशी ऐक्यत्व आहे? भगवंताशी ऐक्यत्व आहे, किंवा त्या परब्रह्माशी ऐक्यत्व आहे, किंवा त्या परम तत्वाशी ऐकत्व आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सांगण्याचा माऊलींचा काय मुद्दा होता की जोपर्यंत आपल्याला तशी ओढ लागणार नाही. जसं गाय कुठं असती? चरत रानामध्ये. वासरू कुठं बांधलेलं असतं? गोठ्यामध्ये. पण वासरू ओरडल्यानंतर गायला रानात कळतं किती, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर कुठं बी गाय असते. मग तिथनं पळत येते, म्हणजे तिला कळतं. तसं आपण इकडनं अजून ओरडलोच नाही ना. आपण त्या वासराप्रमाणे जर ओरडलो, मग बघा एक विष्णू सहस्रनामामध्ये एक वळ गेले, गजेंद्राच्या आकांताशी कैसा पाविला ऋषिकेशी, प्रल्हादाच्या भावासाठी स्तंभातून प्रगट. प्रल्हादाचा जो भाव होता त्या भावासाठी स्तंभातून प्रगटला. म्हणजे
त्या खांबामधून प्रकट झाला. म्हणजे त्याची तेवढी भक्ती होती. भगवंतानं त्या खांबामधून, निर्जीव खांबामधून बाहेर यावं. गजेंद्राच्या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी. त्यानं काय केलं, गजेंद्र नावाचा जो हत्ती होता त्यानं, म्हणजे तो जेव्हा पाणी पिण्यासाठी तळ्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी मगरीनं त्याचा पाय धरला. आणि मगरीनं पाय धरल्यानंतर त्या हत्तीनं काय केलं, तिथं जे कमळाचं फूल पडलं होतं तेवढं सोंडनं उचललं, भगवंताच्या दिशेनं भिरकावलं. म्हणजे त्या ठिकाणी एका क्षणामध्ये भगवंत हजर झाला. म्हणजे आपली तेवढी हाक किंवा आपली तेवढी ओढ आहे का, मग तेवढी ओढ निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय साधन करावं लागेल. म्हणजे आता तर भेटलंही, म्हणजे कसं झालं आपलं, आपल्याला त्याची गरजच नव्हती पण तरी पण आणायची मिळालं. जसं आंधळ्याच्या डाळीत कावळा सापडावा. आता आंधळ्याच्या डाळीत कावळा सापडणं ही किती मुश्किल काम आहे. अरे आंधळ्याच्या डाळीत एखादी माशी सापडणार नाही, कावळा कुठे सापडणार, डाग सापडणार नाही, एखादा मच्छर सापडणार नाही, कावळा सापडावा. कावळा, ते पण कावळा हा कसा असतो, कावळ्याला अखिल ब्रह्मांडातलं दिसत असतं. मग आता मागचं काय दिसणार नाही का कावळ्याला. मग त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. किती म्हणजे असं योगायोग म्हणायचं ना. तसं आपल्याला हे भगवंताचं नाम प्राप्त झालं. ही महानिर्वाणासाठी लागणारी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. आणि एवढी मोठी गोष्ट पचवण्याची आपल्यामध्ये ताकद नाही. म्हणून आपल्याला त्याची तेवढी भूक. जेव्हा आपल्या अंगामध्ये तेवढी क्षमता निर्माण होईल, जेव्हा आपल्याकडे तेवढी ताकद निर्माण होईल की हे नाम पचवण्याची ताकद नाही. म्हणून तर ही सगळी आता जे आपण बघतो की ना भरकटलेली, ही पचवण्याची ताकद नाही त्यांच्याकडे तेवढी क्षमता नाही. आता अमृत पचवायला पण पाहिजे ना. रोज तुम्हाला श्रीखंडपुरी दिली तर तुम्ही खाल का? हा, आपल्याला तसं आहे हो. आपल्याला पंचपक्वान्नाचं जेवण आहे रोज, मग आपल्याला ती नको वाटते ना, मग ती पचू शकत नाही ना आपल्याला. त्यासाठी काय व्हायला लागतं, राजा व्हायला पाहिजे ना. त्यासाठी काय व्हायला पाहिजे, राजा व्हायला पाहिजे. राजाला कसं पंचपक्वान्नाचं रोज जेवण असतं. त्यासाठी आपण राजा व्हायला पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यावरती आरूढ व्हायला पाहिजे, विवेक जागरूक झाला पाहिजे. आपल्याला तेवढी भूक लागली पाहिजे, तेवढी तहान, तेवढी भूक जर आपली असेल तरच ती पचल, नाही तर ती पचणार नाही. आता तुम्हाला खरं सांगतो, कोरोना काळामध्ये जेव्हा आपण मोबाईलच्या माध्यमातून जोडलो होतो, तुम्ही होता का नाही मला माहित नाही, होता का तुम्ही? नव्हता, बाळूदार नसतील पण तुम्ही होता ना. हा, म्हणजे त्यावेळी जर आपण जोडलो नसतो तर मामा तिकडं आणि आपण इकडं आपला 2 वर्ष संबंध सुद्धा आला नसता. म्हणजे जे हरी सुद्धा का नाव कोणाच्या आला नसता. मग त्या माध्यमातून त्यावेळी बघा भगवंतानं आपल्याला सद्बुद्धी दिली आणि त्याच्यामुळे थोडी जेवढी टिकून राहिली तेवढी तरी राहिली. नाहीतर बाकीची कुठे गेलेत, पसार झालेत, काही माहित नाही. म्हणजे तेवढी त्यांना भूक नाही, तेवढं त्यांची पचवण्याची क्षमता नाही आणि त्यामुळं ती गेली त्यांच्या मार्गाने. का तर आता आपण नेमकं आलोय कुठं, डायरेक्ट 10वी मध्ये आलो. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी डायरेक्ट उड्डाण कुठं झालं आपलं 10वी. म्हणजे आपल्याला कसा लिहायचा असतो ही सुद्धा माहित नाही. अननसाचा असतो का, आईचा असतो का, आणखीन दुसऱ्या कशाचा असतो ही आपल्याला माहित नाही. आपण डायरेक्ट कुठं आलो 10वी. आता 10वीची परीक्षा आपल्याला द्यायची आहे. आता 10वीची परीक्षा कधी आहे माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येकाला द्यावी लागते एक परीक्षा. ती प्रत्येकाच्या कर्मधर्म संयोगानं ती त्याला परीक्षा द्यावी लागते. त्यावेळी जर तो नापास झाला तर मग परत पुनरपी जन्म, पुनरपी मरण, ही परिस्थिती परत आपल्याला तिथं जर नापास झाला तर. म्हणून आपल्याला अभ्यास काय, आपण काय म्हणतो पोरांना, अभ्यास करा, शेवट तुमचे मार्क चांगले पडतील, पास व्हाल. ती पोरांचं पास व्हायचं नाही हो, त्यांनी होऊ नाही तर नाही हो,
पण ह्या गोष्टीमध्ये जर आपण नापास झालो तर मग एवढा खटाटोप करून गुरुनं एवढं आपल्यासाठी पुढं ताट वाढून मग आपण काय उपयोग केला त्याचा? मग आपल्याकडे ती क्षमताच नाही तरी पण गुरुनं दिलंय का? सकळासी हे येथे आहे अधिकार, सगळ्याला अधिकार आहे म्हणून गुरुनी आपल्याला दिलं. आणि आपण मात्र त्याचं जर चीज नाही केलं तर गेलं सगळं, म्हणजे तेल पण गेलं, तूप पण गेलं, आणि हाती काय राहिलं परत? दुपाटणं. म्हणजे हाय वाटतं, म्हणजे त्यावेळी आपल्याला तेल गेलं, तूप गेलं, हाती दुपाटणं राहिलं, ही एक धडाका काहीतरी होता ना. तुमच्याकडे होता का तेव्हा? तुमच्या ऐकून आहे आमच्याकडे होता बाबा, ते तसा होता एक धडा. ते अशा पद्धतीनं जर झालं तर मग काय उपयोग नाही. भगवंताने या ठिकाणी सांगितलं आहे की आत्मज्ञानाचे फळ असे ते मोक्षरूप परब्रह्म आहे आणि आत्मज्ञानी पुरुष ते परब्रह्मच होतात असे तू जाण. ते ऐसे कैसेनी झाले जे देहीचे ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले साक्षेपी सांगो. जे पुरुष देह असताना परब्रह्मात ब्रह्मत्वास कशाने पावले हे जर विचारत असशील तर उत्तमच आहे. तुला ती साधने सापेक्षाने मी सांगेन. म्हणजे भगवंत काय म्हणतो की जे पुरुष, ज्या पुरुषांचं मी आता वर्णन केलं किंवा इथं भगवंतानं सांगितलेलं आहे, ज्या पुरुषांची आपण आता चर्चा केली या ठिकाणी, की असे जे पुरुष आहेत ते ब्रह्मत्वास कशाने पावले. आता त्याचीच जर आपण इथे चर्चा करतोय ना, कशाने ही गोष्ट प्राप्त होते. एकमेव गोष्ट कशाने प्राप्त होते तर जी आपल्याला परंपरागत किंवा संतांनी साठवण करून आपल्यापर्यंत आणून दिलं. म्हणजे आपण म्हणतो का नाही की आपल्या मालिका आहे बघा, मालिकेमध्ये लिहिलंय तसं की ओम ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा. म्हणजे इथंपर्यंत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला मामांच्याकडून ह्या गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणजे त्या ठिकाणी मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून आहे. म्हणजे त्या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संतांनी ही गोष्ट जतन केली, ह्या साधू संतांनी ही गोष्ट जतन केली, आपल्यापर्यंत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. म्हणजे ते संत झाले, संत होऊन त्यांनी काय केलं, ह्या गोष्टीची जोपासना केली. बघा आपण अनेक वेळा मामांच्याकडनं एक दृष्टांत ऐकलेला आहे बघा. 3 लोक असतात आणि तीन लोकांना एका साधूनी 3 गोष्टी दिलेल्या असतात. 3 म्हणजे हरभरे दिलेले असतात. मग त्यांना काय सांगितलं असतं की ह्याचं जतन करून ठेवा. मग आता त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीनं जतन केलं, कसं जतन केलं, हे सगळं आपल्याला इतंभूत माहिती आहे. आणि तुम्हाला माहित नसलं तर मला फोन करा, मी कवा सांगेन. आता सगळ्यांना माहित आहे. तर त्यांनी जे जतन केलं, एकाने कसं जतन केलं, दुसऱ्यानं कसं जतन केलं, तिसऱ्यानं कसं जतन केलं. आता ह्या ठिकाणी पण तीच परिस्थिती आहे. ह्या ठिकाणी काय वेगळं आहे असं? त्यात काहीच वेगळं नाही. असे जे पुरुष आहेत की ज्यांनी ही जतन करून ठेवली आणि जतन करून त्या तत्वाशी एकनिष्ठ राहिले किंवा परब्रह्मतास म्हणजे त्या तद्रूपवाण्यास ते प्राप्त झाले. ब्रह्मत्वाच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल कशामुळे झाली तर ह्या फक्त एका नामामुळे. आणि नाम हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ म्हणजे आपण म्हणतो का नाही, जितके देव तितके मंत्र. किती देव आहेत या ठिकाणी? 33 कोटी. बरोबर. आपण अनेक वेळा ऐकले की 33 कोटी मंत्र आहेत, 33 कोटी देव आहेत. आता कोटी ह्या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आहे. कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत आणि 33 प्रकारचे मंत्र पण आहेत.
कोटी म्हणजे एकावरती 7 शून्य नव्हे, 33 हे प्रकारचे देव आहेत आणि 33 प्रकारचे मंत्र पण आहेत. तर तेवढे मंत्र आणि त्या सगळ्या मंत्रांचा नाम म्हणजे काय? राजगिरा. ह्या गोष्टीमुळं ब्रह्मत्वास प्राप्त झालेली किंवा ह्या गोष्टीमुळं ब्रह्मत्व प्राप्त पावलेले जे साधू संत किंवा सत्पुरुष किंवा योगी पुरुष हे कोणत्या गोष्टीनं कशा पद्धतीनं प्राप्त ह्या गोष्टी झाल्या त्यांना, हे जर तुला जाणून घ्यायचं असलं तर साक्षेपानं भगवंत काय सांगतो की तुला व्यवस्थित मी समजावून सांगेन. असं ह्या 26 नंबरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलेला. अर्धा झाला, थांबायचं का अजून ठेवू जात नाही, अर्धा झालाय म्हणून विचारलं. तर पुढं वाचायचं असेल तर पुढं वाचू. एवढं तर आलं का लक्षात की नाम ही जोपर्यंत आपल्याला भूक नाही त्याच्या आधीच आपल्याला ही भेटली, त्यामुळे त्याचं महत्व कळलं नाही. म्हणजे आपण म्हणतो का नाही की बघा म्हण आहे बघा ती एक, कळलं पण वळलं. सगळ्याला समजलं पण वळलं म्हणजे पचलं नाही. खाल्लं सगळ्यांनी पण पचलं कुणाला? म्हणजे ज्याची ताकद आहे, ज्याच्यामध्ये तेवढी पचनक्रिया जोरात आहे ज्याची, त्यालाच ती पचणार. इतर ठिकाणी याचं काय काम होणार नाही किंवा इतर ठिकाणी ती भेटणार पण नाही. म्हणजे अनेक प्रमाण आहेत त्यासाठी, अनेक प्रमाण. नुसतंच आपण म्हणतो सकाळशी येते आहे अधिकार, सगळ्यांना मिळालं पाहिजे. कितीतर लोकांनी ज्यांना काय म्हणजे जी कुठं त्या मार्गात सुद्धाच नाहीत त्यांना सुद्धा माळी घातल्या, त्यांना सुद्धा नाम दिलं आणि आता त्यांनी माळी काढून जसं पहिलं आहे तसं चालू आहे की नाही. म्हणजे आपल्या भागातच चालू आहे, दुसरीकडे माहित नाही आपल्याला. त्या पद्धतीनं जर परमार्थ केला तर कुठंपर्यंत आपण यशस्वी होऊ? कधीच नाही. जिथं भूक आहे ना तिथंच दिलं पाहिजे. म्हणजे बघा एक माकडाचं दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो. बघा पाऊस पडला की माकड काय म्हणतं? घर बांधलं पाहिजे. आणि माकडानं काय सांगितलेलं असतं? म्हणजे कुणाचं कुणाचं भांडण झालेलं असतं? माकडाचं आणि पक्ष्याचं, बरोबर. म्हणजे पक्ष्यानं घर बांधलेलं असतं, त्याच्यामध्ये पिल्लं राहत असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर काय आपल्या समोर दिसतं? म्हणजे त्यानं उपदेश जर त्या पक्ष्यानं माकडाला केला नसता, माकडाला कुणी उपदेश केला होता? पक्ष्याने. की बाबा रे तू घर तरी बांध, पाऊस पडतो एवढं तुला कळतंय का नाही? हा म्हणजे बोध करना सज्जन को, दुर्जन को कभी नहीं करना. दुर्जन को बोध किया तो खुद की झोपडी तोड लिया. म्हणजे अशाची दोहा आहे ना एक प्रकार. तर अशा पद्धतीनं जर आपण जर चांगल्या माणसाला जर एखाद्या सुपीक जमिनीवरती जर पेरलं, सुपीक जमिनीवर पेरलं तर तिथं चांगलं उगवल. आणि ज्या जमिनीवरती अजून अशा मोठ्या मोठ्या बाबळे आहेत तिथं JCBच लावला नाही अजून, नांगर कधी लावायचा? JCBनं आधी ती रान सरळ करावं लागल, ती झाडं झुडपं काढून टाकावं लागतील, येड्या बाबळी शान्या बाबळी सगळं काढावं लागल आणि मग त्या ठिकाणी मग रान आपल्याला नांगरावं लागल. अहो देशी बाबळी म्हणजे शान्या बाबळी, ही येड्या बाबळी म्हणजे ती काटा लांबडा असतो ती येड्या बाबळी जाडा काट्यावाल्या, की ज्यांना पाणी लागत नाही काय नाही असंच वाटतं, बिन पाण्याचे वाटतं. ऊन पडेल तेवढं तरावून नाही म्हणजे ती असं टिपकं पडून पडून ती जमीन सुद्धा बाद करून टाकते ती बाबळी. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की अशा जमिनीवरती जर नांगर चालवला
किंवा अशा जमिनीवरती जर पेरलं, सुपीक जमिनीवरती, तर उगवायला त्रास होणार. पण ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी पुरी तर लागेल का? त्या ठिकाणी आपण पेरू तर शकू का? माणसाला सांगायचं. हा, म्हणून बोध करना सज्जन को दुर्जन को नाही करना. आणि दुर्जनला जर बोध केला तर आपलं वाटोळ झालं म्हणून समजायचं. त्यामुळं त्यांना त्यांच्या भानगडीत पडायचं नाही. आतापर्यंत जी झालेल्या चुका आहेत त्या गंगेला मिळाल्या. इथून पुढे आपण शान व्हायचं. आता पुढच्या श्लोकामध्ये काय आहे वाचू की बाह्य शब्दादी विषयांना दूर करून व नेत्राची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणारा प्राण व अपान वायूंना सम करून त्याने इंद्रिय, मन, बुद्धी यांना जिंकले आहे. ज्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नष्ट झालेले आहेत तो मोक्षपरायण मुनी सदा मुक्तच आहे. जे या ठिकाणी किती हे 2 श्लोक महत्वाचे झाले बघा. हे आता 27-28 नंबरचा श्लोक पुढे येणार आहे आपल्याला. मग त्याचा नुसतं आपण काय वाचलं की अर्थ वाचलाय की बाह्य शब्दादी विचारांना दूर करून व नेत्राची दृष्टी दोन्ही भुयांच्या मध्ये ज्यावेळी आपण नामचिंतनाला बसतो त्यावेळी आपण काय करतो की आपले भ्रुकुटी भ्रावामध्ये इथं आपण पाहण्याचा प्रयत्न करतो की तिथं सगळा का कुठं अंधार असतो पण तिथं पाहण्याचा जास्त प्रयत्न करतो. म्हणजे जी योगी लोक असतात की ते पण तिथंच पाहतात, आपण पण तिथंच पाहतो आणि सगळे लोक तिथंच पाहतात. तर त्या ठिकाणी मध्यभागी स्थिर करून आपल्या दोन्ही नाकपुडीतून वाहणारा जो प्राण आहे अपान वायूंना सम करून, प्राणवायू आणि अपान वायू आपल्या शरीरामध्ये किती वायू आहेत तर तसे पाहायला गेले तर मुख्य 5 वायू आहेत. प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान हे 5 मुख्य वायू आहेत. त्याचे उप जे वायू आहेत तसे मागे एकदा मी तुम्हाला वाचून दाखवली होती की मला वाटते 10 उपवायू आहेत. तर त्यामधले जे मुख्य 2 वायू आहेत, एक प्राणवायू आहे आणि एक अपान वायू आहे. या 2 मुख्य वायूंना सम करून त्यांनी काय केलंय की ज्यांनी इंद्रिय, मन आणि बुद्धी या 3 गोष्टीवरती ताबा मिळवलेला आहे, ज्यांना इच्छा, भय, क्रोध आणि काम ह्यांनी सगळ्यांनी काय केलंय नष्ट केलेले, तो मोक्षपरायण मुनी सदा मुक्तच आहे. म्हणजे तो जिवंत देहामध्ये जरी असला तरी तो मुक्तच आहे आणि देह ठेवला तरी सुद्धा तो मुक्तच आहे. अशा पद्धतीचा हा 27 आणि 28 नंबरचा श्लोक आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत. तर थोडक्यामध्ये आपल्याला ह्यातून काय घ्यायचं आहे, आता थोडासा बारकाईने विचार करा. श्रीपाद बाबांचं वाक्य आहे की बारीक विचार केला तर बघा, आता बारीक विचार केला तर आपण जेव्हा नामचिंतन करतो, नामचिंतन करत असताना जेव्हा आपण स्तब्ध होत असतो, स्तब्ध झाल्यानंतर आपण भ्रुकुटी भावामध्ये पाहत असतो, त्याच्यातून आपल्या दोन्ही नाकपुडीमधून होणारा जो प्राणवायू आत बाहेर होणारा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून पुढे आपण काय करतो की इच्छा, भय, क्रोध, काम नष्ट झालेले पाहिजेत आपले. होते का तसं आपला? अजून आपली भीती गेली का? आपला क्रोध गेला का? आपला काम गेला का? आपली इच्छा गेली का? जोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला चिकटलेल्या आहेत तोपर्यंत आपण मुक्तीच्या वाटेवरती लागलेलो नाही. नुसता आपण म्हणतो मुखी नाम हाती मोक्ष आईची साक्ष बहुतांची, पण ते सोपं एवढं सगळं करावं लागतं. एवढं सगळं म्हणून मी म्हणतोय की आपल्याला आयतं भेटलं, आपण त्यासाठी काही केलंच नाही. आपल्याला
आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडल्याप्रमाणे ही भेटलंय, पण आपण त्यासाठी काय सायास ना केलं हे आधी सायास करावं लागतं. हे सगळ्या गोष्टी आधी सिद्ध करावे लागतात, साध्य करावे लागतात, आणि मग ती नाम भेटल्यानंतर मग त्याचा क्षणात उद्धार होतो. मुखी नाम हाती मोक्ष. आणि आपल्याला काय झालं, आपण डायरेक्ट 10वीत गेल्यामुळं आपल्याला त्याचं खालच्या वर्गातलं काहीच माहित नाही. ते खालच्या वर्गातलं आधी माहीत करून घ्यावं लागेल आपल्याला. मग खालच्या वर्गातलं आता बघा 6व्या अध्यायात आपल्याला सगळं येणार आहे. खालच्या वर्गात काय काय असतं, पहिलीत काय असतं, दुसरीत काय असतं, बसायचं कसं असतं, ध्यानाला कसं बसायचं असतं, ध्यान कसं करायचं असतं, नाम कसं घ्यायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता 6व्या अध्यायामध्ये येणार आहे. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. गुरुवर सिद्धेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.